वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच. गळा आवळल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू. पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये उल्लेख. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 15 ते 20 खुणा. वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोनं बँकेत गहाण असल्याची माहिती. हगवणे कुटुंबाचा आणखी एक पराक्रम समोर. वैष्णवीनं यापूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड. वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकवणाऱ्या निलेश चव्हाणचा बंदूक परवाना रद्द. मध्यरात्री पोलिसांकडून घरी छापेमारी. निलेशचा शोध सुरू तर कमरेला पिस्तूल लावून डान्स करतानाचा व्हिडिओ समोर. संभाजीनगरमध्ये दरवर्षी 6 ते 7 विवाहितेचा हुंडा बळी तर 1,500पेक्षा अधिक विवाहितांचा सासरी छळ. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक वास्तव समोर. सोलापुरात विवाहितेला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं. जावेनं आणि दिराकडून काठी आणि रॉडनं मारहाण. 14 मे रोजी गुन्हा दाखल. मात्र सर्व आरोपी अद्यापही फरार. मनसेसोबत नातं जोडण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. संजय राऊतांचं मोठं विधान. खरंच युती करायची असेल तर 4 पावलं पुढे या. अजून तरी कोणता संवाद नाही. संदीप देशपांडेंकडून स्पष्ट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार. मुख्यमंत्र्यांचे संकेत. तयारीला लागण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कानमंत्र. आपल्याला टीम इंडियाप्रमाणे काम करावं लागेल. जेव्हा राज्यांचा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल. मोदींचं वक्तव्य. राहुल गांधी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे पूंछमध्ये सर्वाधिक नुकसान. स्थानिकांशी राहुल गांधींनी साधला संवाद. मान्सून गोव्याच्या वेशीवर. मान्सूनची गाडी सुसाट. 8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल. 24 तासात महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज.